गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये होय, आता वारं फिरलंय आणि गोपाळपूर गटाच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार दुर्गाताई अंकुशराव यांना मतदारातून उत्स्फूर्त आणि वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. विशेषतः गोपाळपूर गटामध्ये जी गावे आहेत, या गावातून मतदार आणि युवा वर्गच दुर्गाताई यांना फोन करत आहे, की आम्हाला भेटण्यासाठी या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे. म्हणजे याच्या अगोदर अशी निवडणूक कधीच आपण पाहिली नाही. गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आता दुर्गाताईंनाच फोन करून तुम्ही या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की दुर्गाताई अंकुशराव यांना गोपाळपूर गटामध्ये ही निवडणूक एकतर्फी होत असल्याचे दिसत आहे आणि दुर्गाताई अंकुशराव यांनी देखील प्रत्येक गावातील वाडी वस्तीवर असेल, प्रत्येक मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मतदारामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे, की हा उमेदवार निवडून यायच्या अगोदरच आपल्या वाडी वस्तीवरती आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आता निवडून आल्यानंतर आपली विकास कामे करण्यासाठी हा उमेदवार सक्षम असल्याचे बोलले जात आहे. याच्या अगोदर निवडणुकीमध्ये उमेदवाराला प्रत्येक घरोघरी, प्रत्येक वाडी वस्तीवरती, प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी स्वतः जावे लागत होते. परंतु गोपाळपूर मतदारसंघातील जिल्हा परिषदचे उमेदवार दुर्गाताई अंकुशराव यांना मात्र फोन करून आम्हाला भेटण्यासाठी या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊन भरघोस मताने निवडून देणार आहोत, अशा प्रकारे वातावरण गोपाळपूर मतदारसंघामध्ये झाले आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार दुर्गाताई अंकुशराव ह्या 100% विजयी होणार, यात काय शंका वाटत नाही.